पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या वतीने भीमा कोरेगाव जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी वेगात सुरू झालीय। पूर्ण तयारी बैठकीला सुरुवात झाली असून पोलीस यंत्रणा आणि समिती एकत्र येऊन नियोजन अंतिम करत आहेत। येरवड्यातील पोलीस स्टेशनला आज जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी बैठकीची सुरुवात झाली। पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी तसेच जयस्तंभ समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत गर्दी नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधांवर सविस्तर चर्चा झाली। यंदा अभिवादन सोहळा निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। जयस्तंभ अभिवादनाच्या तयारीला आता वेग आल्यामुळे जयस्तंभ परिसरात सुरक्षा आणि व्यवस्थेची मोठी हालचाल सुरू झाली आहे। कार्यक्रमाच्या दिवशी सर्व व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस आणि समितीचे विशेष पथक तैनात राहणार आहे। याच्यापूर्वी अनेक बैठका किंवा अनेक मीटिंग्स, अनेक संवाद आमचेही झालेले आहेत आणि तुमच्याबरोबर वैयक्तिक लेवलला सुद्धा झाले। आजची सुरुवात आहे। याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये अनेक बैठका होणार आहेत आणि या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या अनुयायांसाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची कशी व्यवस्था करता येईल, शांतता सुव्यवस्था कशी राहील, त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, या सगळ्यांची खबरदारी कशी घ्यायची याच्याबद्दल आपला संवाद सुरू झाला। खरं तर मागच्या वर्षीची आपण परिस्थिती बघितली असेल, मागच्या वर्षी आम्ही बरेच जण नवीन होतो। म्हणजे जॉईंट सीपी सर आमचे जर सोडले तर आम्ही सगळेजणच नवीन होतो। जॉईंट सीपी सरांना सर्वात जास्ती आमच्या या टीम मध्ये आहे आणि तेच हे सगळ्या बंदोबस्ताचं नेतृत्व करणारे ही एक चांगली बाब। साहेबांनी मागच्या वेळेला अक्षरशः पूर्ण टाइम त्यावेळेला तिथे थांबून त्यांनी बंदोबस्त केला होता। हिंमतने खूप चांगला बंदोबस्त केला होता त्या काळामध्ये। खरं तर या दिवसाचा बंदोबस्तामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो वाहतूक पोलिसांचा सुद्धा आहे आणि आता योगायोगाने हिंमत वाहतूक पोलिसांची जबाबदारी बघतोय। त्याच्यामुळे त्याचं जे काही नियोजन आहे या नियोजनामध्ये कुणी सांगितलं बंगोरी रोड करायला पाहिजे, अगदी बरोबर सूचना आहे। आतापासून नियोजन केलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होईल। पार्किंगचे लॉट कसे असतील, तिथून कुठल्या पीएमएलच्या बसेस याव्या, 3 शिफ्टमध्ये ड्रायव्हर्स जर आले तर फ्रेश राहतात, नाहीतर एखाद्या ड्रायव्हरला झोप नाही आणि मग काहीतरी क्राऊडमध्ये सुद्धा तर अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। खरं तर इथे येण्यापूर्वी त्याच्या आधीचे 2 वर्ष म्हणजे 2023 होते, जसं आता सोमय आणि मागच्या वर्षी हिंमत इंचार्ज होता तसं मी तिथे इंचार्ज होतो आणि मी भीमरावजी असतील, आनंदराजजी असतील, बाळासाहेब असतील किंवा आठवले साहेब असतील, त्या ठिकाणी सर्व जे नेतृत्व आहे यांच्याबरोबर खूप जवळीनं काम करण्याची संधी मला मिळाली। समता सेवा दलाच्या बरोबर तर आपण म्हणतो ना, आम्ही नेहमी बंदोबस्तामध्ये म्हणतो की बंदोबस्त असा असावा ज्याच्यात पोलिसांनी कमीत कमी काम करावं। 4 दिवसाचा 5 दिवसाचा बंदोबस्त मुंबईमध्ये असतो। या 5 दिवसामध्ये मी खरं सांगतो मीच इंचार्ज आहे, नियोजनाचं पूर्ण जबाबदारी मी घेतली। मी आमच्या ऍडिशनल सीपी, जॉईंट सीपी सरांना सांगायचो की सर तुम्ही येऊ नका, मी पूर्ण जबाबदारी घेतो। तर या सगळ्या कालावधीमध्ये मी बघितलं की जे काही कार्यकर्ते किंवा जे काही स्वयंसेवक, जे काही समता दलाचे लोक काम करतात तेवढं काम आम्ही नाही करू शकतो। क्लिअर केला, अशा पद्धतीने कार्यक्रम होणार, अशा पद्धतीने सभा होणार, या ठिकाणी होणार, तर हे एकाची नाहीये। आपण सगळेजण आहेत, विविध पक्ष, विविध संघटना, विविध काम करणाऱ्या लोकांचे सर्वांचे सर्वानुमते आणि सर्वांना एकत्र घेऊनच हा आपल्याला कार्यक्रम पार करावा। तर मग एक नाराजीचा सूर सुरू होतो। त्यामुळे जे काही मागच्या वर्षी झालं
त्या सगळ्याला यावर्षी परवानगी आहे असं गृहीत धरा. याच्यात कुठलाही बदल करायचा असेल तर तो तुम्हाला सगळ्यांना विचारल्याशिवाय होणार नाही. एवढं आश्वासन मी या ठिकाणी पोलीस खात्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांना देतो. असे इसम आहेत ज्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे. जे समाज विरोधातक आहे अशा लोकांवरती कारवाईची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही त्यांच्यावरती निश्चित कारवाई करू. कुणीही या कार्यक्रमाला बाधा आणणार नाही याची पूर्णतः जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटची असेल. त्यामुळे आपण आश्वस्त राहा की कुठलाही अनुचित प्रकार जर कुणी करायचा प्रयत्न केला, कुणीही सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी काही करायचा प्रयत्न केला तर तुमच्या आधी आम्ही त्याच्यामध्ये असणार आहे. आमच्यावरती आपण विश्वास यापूर्वी सुद्धा ठेवला होता, आताही आपण आमच्यावरती विश्वास ठेवावा अशी मी विनंती आपल्या सगळ्यांना या निमित्तानं करतो. मीटिंग ठरवावी आणि त्यानंतरच लोकांनी इथल्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचावं असा काही भाग नाहीये. कधीही तुम्ही येऊ शकता. झोन 4 ऑफिस आहे, लोणीकर पोलीस स्टेशन आहे, इव्हन मान्य रिजन सरांचं ऑफिस आहे. दांडगा अनुभव या सर्व अधिकाऱ्यांना आहे. हिम्मतनी आता जसं सर्वांनी ग्वाही दिलेली आहे की हिम्मतनी ज्या लेवलचं काम केलेलं आहे ते त्याच लेवलचं काम त्याच्या बाजूला कुठतरी 5% किंवा 2% ऍटलिस्ट आपण चांगलं काम करावं हीच भावना आपल्या सर्वांपर्यंत आहे. अनेक सूचना इथे मांडलेल्या आहेत. मी प्रत्येक सूचनांवर जाणार नाही, पण ज्या एक जनरल सूचना मला ही दिसून येत आहे की कुठेतरी महिला वृद्ध यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, चांगली व्यवस्था इथे करण्यात यावी. त्याचबरोबर पार्किंगचा एक प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की पार्किंगचे स्पॉट्स ऑलरेडी आम्ही शोधून ठेवलेले आहेत. त्याचा आम्ही मॅप हा इथे दर्शवलेला आहे. त्यामध्ये हे जे ब्लू कलरचे जे आम्ही स्पॉट्स आहेत ते ऑलरेडी मॅप केलेले आहेत. पण हा एक जेन्युइन आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. का? कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात येते आणि लोकसंख्याला त्यांचे गाड्या यांना पार्किंगसाठी आपल्याला कसं जवळच्या जवळ आपल्याला करता येईल, गिवन की तिथे डेव्हलपमेंट भरपूर झालेली आहे. मागच्या वर्षी जे पार्किंग स्पॉट्स होते तिथे आता डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यामुळे तेच पार्किंग स्पॉट आपल्या हातातून गेलेले आहेत. त्यामुळे अजून आपले पार्किंग स्पॉट दूर जात आहेत. तरीही अशा प्रकारे चांगलं नियोजन करून सोयी सुविधा पुरवता येतील. जवळच्या जवळ पार्किंगची व्यवस्था तिथे करण्यात येतील. त्याचबरोबर फेरी सर्व्हिस जी सांगितली की पार्किंग स्पॉट पासून ते जयस्तंभापर्यंत कशा प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल ह्याच्यावर पण आपण चांगल्या प्रकारे विचार करणार आहोत. अनेक तिथे कार्यक्रम होतात. यामध्ये अपेक्षा सर्व संघटनांकडून हीच असणार आहे की सामंजस्याने हा सर्व कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. तिथे ज्यावेळेस आपण जमा होतो लाखोच्या संख्येमध्ये क्राऊड असतो. अनेक जणांच्या भावना ह्या फार नाजूक असतात. म्हणजे मला हे कळत नाही की नाजूक भावना का ठेवायच्या. एखादी सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होते किंवा एखादा पोस्टर किंवा बॅनर अनुचित लागतो, त्याच्यामुळं आपल्या त्या एखाद्या माणसाच्या गैरकृत्यामुळे आपल्या भावना दुखावणं हे काही बरोबर नाहीये. त्याच्यावर कडकच्या कडक कारवाई पोलीस प्रशासन बरोबर करणार आहे. जसं आतापर्यंत महत्वाची सूचना सांगण्यात आली की सोशल मीडियावर मॉनिटरिंग ठेवणं फार गरजेचं आहे. सोशल मीडियावर कडक मॉनिटरिंग ठेवलेली असणार आहे. आमचं सोशल मीडिया असेल ऍक्टिव्ह असणार आहे जे कंटिन्युअसली सोशल मीडिया चालत असतात आणि कोणत्या जर का अनुचित आपल्याला पोस्ट दिसून येतात तर त्याला तात्काळ टेक डाऊन करण्यात येईल आणि त्याच्यावर बरोबर कारवाई करण्यात येईल. पण तरीही कितीही तुम्ही करा, काही पोस्ट व्हायरल होतात आणि या पोस्ट ज्यावेळेस व्हायरल होतात त्यावेळेस आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यावर जे शासन कारवाई करायची ती नक्कीच करणार आहे. पण एखाद्या विकृत माणसाच्या मनात काय चालू आहे पोलिसांना कळणार नाही. म्हणजे पोस्ट टाकण्याच्या अगोदर ती थांबवता येत नसते, पोस्ट टाकल्यावरच ती थांबवता येते. जे नेहमी ह्या पोस्ट टाकतात त्यांच्यावर तर आमची कडक नजर असणार आहे. पण एखादा नवीन माणूस येतो, काहीतरी टाकतो, अनेक वेळेस ती पोस्ट गैरसमजुतीने टाकली जाते. आता या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर नंतर विचार करतात, त्याच्यावर काय कारवाई करायची ते बरोबर कारवाई करणार. पण त्यावेळेसच्या भावना सांभाळणे, त्यावेळेसची परिस्थिती सांभाळणे यासाठी जोपर्यंत आम्हाला सर्व संघटनांकडून हातभार लागत नाही तोपर्यंत हा पूर्ण कार्यक्रम शांततेत पार पाडता येत नाही. त्यामुळं सर्वांकडून आम्हाला पुढच्या 1 महिन्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हा पूर्ण कार्यक्रम फक्त शांततेत नाही तर सोयी सुविधांमध्ये कशा प्रकारे पार पाडावा हीच आमची भावना असणार आहे, हीच आमची पूर्ण मनशा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी आम्हाला हातभार लावावा या पुढील पूर्ण 1 महिन्याच्या कार्यक्रमासाठी, त्याचबरोबर जयस्तंभ महोत्सवासाठी
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे. वैयक्तिकरित्या यावं, भेटावं, काही सूचना असतील तात्काळ मांडाव्यात. प्रत्यक्ष भेटता येत नाहीये, फोनवर बोलावं, पण संवाद जो आहे तो कंटिन्युअसली चालू ठेवावा. प्रतिनिधी कल्याण सागळे, NTV न्यूज मराठी, पुणे.